नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। अखंड विश्वाची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था पिंपरी तालुका माळशिरस येथे चंद्रभागा गोशाळेचे भूमिपूजन, कीर्तन महोत्सव व अन्नदानाचा सोहळा हरिभक्त परायण गुरुवर्य डॉक्टर तुकाराम महाराज बोराडे, हरिभक्त परायण गुरुवर्य मामांचे सेवक विक्रम सूर्यकांत जगताप मेजर, हरिभक्त परायण गुरुवर्य परशुराम हरिबा करचे यांच्या आशीर्वादाने गुरुवार दिनांक 28/11/2024 रोजी संपन्न झाला। यावेळी चंद्रभागा गोशाळेचे भूमिपूजन लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ संस्कृतीताई राम सातपुते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। यावेळी झी टॉकीज फेम कीर्तनकार हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे, युवा कीर्तनकार अमर सूळ महाराज मोरोची, माऊली महाराज करचे, महाराष्ट्र निर्माण सेनेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष हनुमंत करचे, पिंपरी गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील गोमातेवर प्रेम करणारे सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रभागा बहुउद्देशीय संस्था पिंपरीचे संस्थापक अध्यक्ष व चंद्रभागा गोशाळेचे मुख्य प्रवर्तक हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज करचे यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। नातेपुते शिंगणापूर रोड पिंपरी दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर चंद्रभागा गोशाळेचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्त्या सौ संस्कृतीताई राम सातपुते यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी माळशिरस तालुक्यामधील गोशाळांना जास्तीत जास्त गोभक्तांना भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य करणार असल्याचे अभिवचन सौ संस्कृतीताई राम सातपुते यांनी देऊन अनेक विषयांवर आपले स्पष्ट व परखड मत व्यक्त करत आपल्या आयुष्यात असलेले गोमातेचे महत्त्व त्यांनी सांगितले। गायीचे संवर्धन कसे केले पाहिजे, आपल्या संस्कृतीत गोमातेला किती महत्त्व आहे हे देखील यावेळी त्यांनी सांगितले। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात सौ संस्कृतीताई राम सातपुते उपस्थितांना मार्गदर्शन करताना काय म्हणाल्या। आपला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याजवळ साधारणतः 130 करोड गायी वगैरे आपले हे जे प्राणी आहेत त्यांची सगळ्यांची संख्या 130 करोड होती आणि आपली संख्या जवळपास 20 करोड होती। हळूहळू यामध्ये बदल होत गेला आणि आता पाहिलं तर आता काही 2-3 वर्षांपूर्वी प्राण्यांची आपल्या हे जे आहेत गाय असतील आपले वासरे असतील यांची संख्या कमी आणि माणसांची संख्या जास्त झाली। हा रेशिओ आपला चुकला। जेव्हा केव्हा आपल्या निसर्गावर संकट येतात तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त पहिल्यांदा वाचवणारे जर कोणते जीवजंतू असतील तर ती आपली गाय, आपली गोमाता आणि दादांनी ज्याप्रमाणे सांगितले तसे आपले वळू। आज हिंदू धर्माबद्दल भरपूर लोक कीर्तनकार मंडळी असतील, अनेक लोक हिंदू धर्माबद्दल त्याच्या प्रसाराबद्दल अनेक लोक द्वेषाने बोलतात, पण खरं तर मी या ठिकाणी माऊली महाराजांचं अभिनंदन करू इच्छिते की फार थोडेच लोक असतात की जे या संदर्भात काम करायची मनामध्ये ओरामध्ये इच्छा बाळगतात आणि ते प्रत्यक्ष करून दाखवतात। एकदा जोरदार आपण ज्ञानेश्वर माऊली महाराजांसाठी टाळ्या वाजवूया, कारण धर्माबद्दल बोलणं वेगळं आणि धर्मासाठी खरोखर काम करणं ते प्रत्यक्षात उतरवणं यासाठी भरपूर परिश्रम लागतं आणि सातत्य लागतं आणि माऊली महाराजांनी ते करून दाखवलेलं आहे। आपल्या धर्मात आपण मानतो की गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, गाय आपली माता आहे आणि खरोखर ती माता आहे। तर या गायीचं संवर्धन करणं सगळ्यांना पटतं की संवर्धन केलं पाहिजे, गायीला कोणी मारू नये, परंतु त्यासाठी खरोखर जे वास्तविक जीवनामध्ये प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी सातत्याने जे परिश्रम करावे लागतात ते माऊली महाराजांनी या ठिकाणी केलेले आहे। हे जे काही असेल आता गोसंवर्धन आहे हे जे कार्य त्यांनी उचललं, खरं तर एक गाय मला माहित असेल माऊली महाराज तुम्ही आपल्या परिवारातल्या सदस्यासारखी जपलेली असेल, तिचं प्रत्येकीचं नाव तुम्हाला माहित आहे, तुम्ही प्रत्येक तिचं जे काही आजारपण असेल प्रत्येकीची जशी आपली एका माणसाची व्यक्तीची कथा असते तशी त्या गायीची एक कथा आहे आणि ती सगळी कथा ते सगळ्यांचं जीवन महाराज सांभाळतात। तर सगळ्यांच्या वतीनं आम्ही महाराजांना धन्यवाद या ठिकाणी करतो आणि खूप खूप अभिनंदन त्यांचं आम्ही या ठिकाणी करतो। आज आपण सगळ्यात बघितलं असेल की राजकारणाचा हेतू हाच आहे की समाजाचं रक्षण करणं, राजकारणाचा मुख्य हेतू आहे धर्माचं रक्षण करणं। त्यामुळेच आपल्या भारतीय जनता पार्टीने सर्वात प्रथम भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जर सर्वात प्रथम
गोसेवा आयोग हे काढण्याची कल्पना आणि ते प्रत्यक्षात जर कोणी केलं असेल तर ते केवळ आणि केवळ आपल्या भारतीय जनता पार्टीने केलेले आहे. आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार नेहमीच धर्मरक्षणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे आपलं काम हे तर फार कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळामध्ये रामभाऊ सातपुते यांच्या मार्फत अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर गोसेवेचं काम आपण या ठिकाणी करूयात. की तुमच्या या सगळ्या आपल्या कार्याला त्यांचा पाठिंबा तर आहेच, पण येत्या काळामध्ये हे कार्य भरपूर मोठं होऊन जाऊ देत आणि यासाठी आपण देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यासाठी गळ घालू आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर काम देखील या तालुक्यात करूया. तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट मी या ठिकाणी सांगते की अमेरिकेमधले ज्या गायी आणि गायींच्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्यामध्ये एक विटॅमिन सापडत नाही, A2. याची काही लोकांना कल्पना असेल. केवळ आणि केवळ भारतामधल्या गायींच्या प्रजाती अशा आहेत की ज्यामध्ये A2 हा विटॅमिनचा जो प्रकार आहे तो इथे सापडतो. आणि A2 विटॅमिन कशात असते? A2 विटॅमिन आईच्या दुधात असते. A2 विटॅमिन फक्त आईच्या दुधात, शेळीच्या दुधात आणि आपल्या देशी गाईच्या दुधात असते. त्यामुळे आज हे तुम्ही जे काम करताय तर खरोखर आईना तुम्ही जपत आहे. आपल्या तशा या माता भगिनी आहेत, तशा आपल्या गोमाता आहेत आणि आपण आपल्या धर्मामध्ये तर त्यांना माता म्हणून स्थान दिलेलं आहे. तर आज तुम्ही फार पुण्याचंही काम करताय, समाजाच्या रक्षणाचं काम करताय. केवळ समाजाच्या रक्षणाचं नाही, समाजाचं, धर्माचं आणि पर्यावरणाच्या